ज्या लोकांनी 14 गावांना नवी मुंबईत समाविष्ट करण्याची घाई केली, त्यांनी ह्याचा विचार केला नाही, की निधी कसा अरेंज करणार आहेत आणि त्यासाठी 14 गावातल्या लोकांना मी माफी मागते, जर त्यांनी चुकीचा अर्थ लावून घेतला, की नवी मुंबईकर जनतेवर कराचा बोजा. आज तेही नवी मुंबईकर आहेत. त्यांच्या पैशांचा, त्यांच्या आर्थिक पाठबळाचा मी विचार केला आणि हा शब्द वापरला. धन्यवाद. आदरणीय गणेशजी नाईक साहेब हे आपल्याला सर्व कामं करून देतील, काही काळजी करू नका. साहेबांचा आशीर्वाद आपल्या बरोबर आहे आणि 14 गावाच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला आहे का विकासाचं काम 100% करणार. तसे मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। आता आपण प्रभाग क्रमांक 14 मधील नवी मुंबई महानगरपालिकेचे अपक्ष नगरसेवक भरतकृष्ण भोईर यांच्या निवासस्थानी आहोत आणि या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर सुजाता सूरज पाटील यांचं आगमन झालेलं आहे आणि 14 गावाबद्दल त्यांचं विकासाबद्दल काय मत आहे आपण ते जाणून घेऊयात आणि भरतकृष्ण भोईर यांना त्या कोणत्या प्रकारचा पाठिंबा देणार आहेत, कारण 14 गाव ही ओस पडलेली आहेत, परंतु त्या 14 गावाला नवसंजीवनी निर्माण करण्यासाठी आज भरतकृष्ण भोईराच्या नेतृत्वाखाली आणि सोबतच महिला नगरसेविका प्रतीक्षा जयेश लक्ष्मण पाटील या पण सोबत आहेत आणि ह्या दोघांच्या नेतृत्वाखाली ह्या 14 गावाचा विकास होणार आहे आणि त्याच अनुषंगाने महापौर जे काही आलेले आहेत या ठिकाणी सुजाता सूरज पाटील यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत आणि 14 गावाच्या विकासाबद्दल काय प्लॅनिंग आहे, काय विजन आहे, काय नेतृत्व आहे आपण ते जाणून घेऊया। तसे पाहताना मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या समवेत नवनिर्वाचित अपक्ष नगरसेवक भरतकृष्ण भोईर जे आहेत। भोईर सर, आताच हळदी कुंकाचा कार्यक्रम पार पडतोय, सन्माननीय नवनिर्वाचित महापौर सुजाता सूरज पाटील आपल्या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत, त्यासोबतच प्रतीक्षा जयेश लक्ष्मण पाटील ह्या पण आलेल्या आहेत। ऍक्च्युली आता नगरसेवक पदावरती निर्माण झालात, 14 गावाचा विकास कसा होणार आहे, काय नियोजन आहे, काय विजन आहे? 14 गावाचा विकास सन्माननीय गणेशजी नाईक साहेबांनी आपल्याला शब्द दिलाय, टोटल संपूर्ण कामं तुमच्या गावातले होतील आणि जवळजवळ आता मुख्य रस्त्याचे काम तर झालेच आहे, अंतर्गत गटारी आहेत, बाकी पाण्याचा प्रश्न 100% सोडवलेला आहे। मी थोडीफार कुठे येत नाही, एक आपला पिंपरीला पाणी भेटणं, ठाकूरपाड्याला नाही भेटत, 2-3 गावांना भेटत नाही, बाकी सगळ्या ठिकाणी भरपूर मुबलक पाणी भेटतो लोकांना, तसं काही कोणाची नाराजी नाही। आणि राहिले थोडंफार महापौर मॅडमला साहेबांना आम्ही सांगून कामं होतील। नव्या मुंबईचा ढाण्यावाग आदरणीय गणेशजी नाईक साहेब हे आपल्याला सर्व कामं करून देतील, काही काळजी करू नका। साहेबांचा आशीर्वाद आपल्या बरोबर आहे आणि 14 गावाच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला आहे का विकासाचं काम 100% करणार। नव्या मुंबईचा जसा विकास पुरुष आहे नाईक साहेब, तसा 14 गावात सुद्धा विकास करणार साहेब, त्याबद्दल एकमात्र शंका नाही। हे होते सन्माननीय नगरसेवक भरतकृष्ण भोईरजी यांनी आता सांगितलं की किंग मेकर आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे विकास पुरुष हे गणेशजी नाईक साहेब आहेत आणि ते विकास करतील। आता आपल्या समवेत नवनिर्वाचित महापौर सुजाता सूरजजी पाटील आहेत। मॅम, कसं बघताय, आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। पहिलीच भेट आहे आणि ती थेट आहे। ऍक्च्युली तुमची व्हिडिओ व्हायरल झाली आणि तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या जे करदार आहेत, जे करदाते आहेत, त्याच्यावरती 14 गावाचा भार पडेल असं वक्तव्य केलं होतं, त्यामुळे 14 गावात थोडीशी नाराजी वरती जाते। कसं बघता, याकडं विकास होईल का? हमखास विकास होणार आहे। आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात मी आज महापौर म्हणून इथं नवी मुंबईचा भार सांभाळते। नवी मुंबईच्या प्रवाहात 14 गावांना आणण्यासाठी नक्कीच निधीची, भरघोस अशा निधीची गरज आहे। ज्या लोकांनी 14 गावांना नवी मुंबईत समाविष्ट करण्याची घाई केली, त्यांनी ह्याचा विचार केला नाही, की निधी कसा अरेंज करणार आहेत आणि त्यासाठी आदरणीय गणेशजी नाईक साहेब हे कटिबद्ध आहेत। त्यांनी दिलेला शब्द आहे, की निधी आम्ही आणणार आहोत आणि 14 गावाचा विकास करणार आहोत। 14 गावांच्या विकासासाठी नवी मुंबईवर कराचा भार पडेल, ह्याच्यात नवी मुंबईमध्ये आता 14 गावेही समाविष्ट आहेत। त्याच्यामुळे कर जो 14 गावामधून येणार आहे, तोही उपयोगात पडणार आहे आणि कराच्या रकमेमध्ये हा विकास शक्य नाहीये, त्यासाठी शासनाकडून भरघोस निधीची आवश्यकता आहे। 14 गावातल्या लोकांना मी माफी मागते, जर त्यांनी चुकीचा अर्थ लावून घेतला, की नवी मुंबईकर जनतेवर कराचा बोजा। आज तेही नवी मुंबईकर आहेत, त्यांच्या पैशांचा, त्यांच्या आर्थिक पाठबळाचा मी विचार केला आणि हा शब्द वापरला। फक्त जर कराच्या पैशांवर, म्हणजे नवी मुंबईमध्ये समाविष्ट 14 गावांच्या आणि इतर नवी मुंबईकरांच्या कराच्या पैशांवर विकास होऊ शकतो, तर नक्कीच ते करू। पण इथं जो विकासाची गरज आहे, त्यासाठी भरघोस निधीची आवश्यकता आहे आणि तो शासनाकडून मिळणे अप्राप्त आहे।
मॅडम, 2 नगरसेवक खंबीर नेतृत्व तुम्हाला निवडून दिले, प्रतीक्षाताई असतील, भरत शेठ असतील, परंतु आणखीही ह्या 14 गावामध्ये आरोग्याची समस्या ही जटिल बनलेली आहे. त्याही मध्ये जे काही ग्रामपंचायत दप्तर आहेत, 5 ग्रामपंचायत आहेत, त्याचं दप्तर अद्यापही जमा किंवा तुमच्या उपायुक्तांना इकडे आदेश दिला नाही. आदेश दिल्याशिवाय इथून कर वसुली किंवा कर बंद होणार नाही. तो पण आदेश आल्यानंतरच कर बंद होईल. मग आपण हा आदेश कधी पारित करणार आहात? आता येत्या 20 तारखेला महासभा होणार आहे. सर्वसाधारण सभा पहिली होणार आहे, जिथं स्थायी समितीचे सदस्य तसं इतर विशेष समित्यांचे सदस्य निवडीचा दिवस असणार आहे तो. आणि दप्तरी जमा करण्याचा भाग तर तो पालिकेकडून लवकरच होणार आहे. आरोग्याचा प्रश्न विचारला तर नवी मुंबईमध्ये आरोग्य विभाग आणि आरोग्य इतकं सक्षम आहे. तर आपण ऑलरेडी या 14 गावांसाठी 5 उप आरोग्य केंद्र म्हणजेच जे नवी मुंबईमध्ये आरोग्य वर्धिनी आयुक्तांच्या माध्यमातून नव्हे तर आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या यांच्या माध्यमातून सूरज पाटील साहेब यांनी आपल्या प्रभागासाठी 3 ठिकाणी उप आरोग्य केंद्राची मागणी केलेली. ती संकल्पना आयुक्तांना पसंत पडली आणि त्यांनी पूर्ण नवी मुंबईमध्ये जिथं जिथं आरोग्य केंद्र नाहीयेत तिथं सर्व ठिकाणी उप आरोग्य केंद्राची नियोजित उप आरोग्य केंद्र देण्याचं मान्य केलं आहे. आणि ही आरोग्य वर्धिनी या नावाने त्या उप आरोग्य केंद्र देण्यात येणार आहे. 5 आपल्या या 14 गावांसाठी ऑलरेडी 5 उप आरोग्य केंद्र सँक्शन झालेले आहे. तर ह्या होत्या नवनिर्वाचित महापौर सुजाता सुरेश पाटील यांनी आता सांगितलं की 14 गावाचा विकास हा जोमाने होणार आहे. किंग मेकर असतील किंवा विकासाचे युगपुरुष असतील, गणेशजी नाईक साहेब हे पुन्हा विकास करणार आहेत. आणि भरत शेठ भोईर असतील किंवा प्रतिष्ठाताई असतील, या नगरसेवक असल्या कारणाने इथून विकासाला चालना मिळणार आहे. आणि आरोग्य असेल, शिक्षण असेल, त्या सर्व सुविधा त्या 14 गावाच्या नागरिकांना मिळणार आहेत. 4 ठिकाणी कॅबिन टाकले, एक फक्त बाकी राहिले, ते पण होईल पूर्ण उद्या परवा. कुठल्या केले? आरोग्याच्या हो 5 कॅबिन आल्यात आपल्याला. तर आरोग्य, शिक्षण किंवा बाकी घन कचरा असेल किंवा बाकीच्या सर्व सुविधा या नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 14 गावातील नागरिकाला मिळणार आहेत, असं महापौर सुजाता सुरेश पाटील यांनी आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजला बोलताना व्यक्त केलेलं आहे. दर्शक बांधवांनो, या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज.